आता सगळ्यांचं कुत्र्यांचं नशीब तुझ्यासारखं नसते रे. साईडला बसून निवांत फिरणायचं. ऑल ब्लॅक सो स्वॅग. मी 6 पाव खाल्ली म्हणून साक्षीने आता चॅलेंज घेतला की 6 पाव खायचं. कोण जास्त पाव खाते मग बघ की कसा जर्सी घालून कपडे नाहीत का नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केले. संध्याकाळी म्हणजे 5 वाजल्यात आणि पाऊस बघू शकताय केवढा जोरात आहे. कोल्हापुरात पूर आलाय आणि पूर म्हणजे असं बघायला जायची गोष्ट नाही. म्हणजे चेष्टा तुम्ही बघायला जातायसा, पाणी हे करतायसा, ती करतायसा, पाण्यात उडी टाकतायसा, चेष्टा करणारे लय जण असतात. पण ही चेष्टेची गोष्ट नाही आहे. ते आपल्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि ज्यांच्या घरात पाणी येते त्यांनाच ते खरं कळते. कारण आता आमच्या काकांच्या घरी पाणी येते, मग ते आम्हाला कळते की पूर म्हणजे एक जोक नाही आहे की हा पाणी आले बघायला जाऊया, फिरायला जाऊया, तरी चेष्टा नाही आहे. आणि आता मी चाललोय जिमला. काय करणार घरात बसून बसून, तर म्हटलं. आणि कालच तर पहिला दिवस चालू केले आणि आज परत म्हटलं चुकायला नको पावसामुळं. पण आता चाललोय जिमला, तर लेट्स गो. आता या वेड्याला घेतलोय. हा पुढं पोरगी आवडली काय? नाही आवडली नाही रे. कसली मध्ये आली ती म्हणलो. पोरी चांगलं पाणी पडलं बघाल त्या. माफ करा. मी असं बाद नाही, पण आता ते गोंडस आहे. अरे काय करू. अरे पावसा आहे, पाणी उडतंय, आता काय करणार. एवढं मोठं डबर आहेत. आता त्यानं पाणी उडणार नाही तर काय उडणार. छिटे बारीक पाऊस आर्टिफिशियल. ओ अच्छा उठा की काय मध्ये आलायसा. मामा थांबणारच तटनात. तर माझं काय म्हणणं आहे, आम्ही आता जिमला जायचं नावावर याने डिमोटिवेट केलाय. जाऊया काय म्हटलं. मी एवढं डिमोटिवेट झालो, फक्त जाऊया काय या शब्दानं मी एवढं डिमोटिवेट झालोय की तुम्हाला सुधारणा काय करायचं. आणि असा विषय आहे की आमच्यात तेल टाकायला पण पैसे नाहीत. आमच्यात नाही गाडीत. हा म्हणजे तेच रे, म्हणजे आमच्याकडे गाडीत तेल टाकायला पण पैसे नाहीत. हे दुःखच वेगळं आहे. आणि त्याला इनोवा घेऊन फिरवलं, पाणी उडवत लोकांवर. बघा पल्लीकडे वॉटर क्रॉसिंग, आमची गाडी धुवून निघाला अशी पाणी उडवून साईड. डॅडीने ब्लॉग बघितलं तर शिव्या देऊन मला मारतीलच. अरे नाही रे, कुत्रं होतं. कुत्र्यांवर कधी पाणी उडवायचं ना. ऑलरेडी अरे ती भिजालेत रे, पण तरी पण आपण उडवलं वेगळं पाणी आणि स्वतः भिजत असणार वेगळं. त्यांची सोय इच्छा असेल पावसात भिजायची. आता तू आता सगळ्यांचं कुत्र्यांचं नशीब तुझ्यासारखं नसते रे. साईडला बसून निवांत फिरणायचं. सगळ्यांची कुत्रे आमच्या माझ्या कुत्र्यासारखी नसते तरी गाडी. मोठं बोला बरोबर की. कुत्र्याला विंडो सीट मधलं काचेत नाव असं करून बाहेर काढणार नाही. सोड सगळं करायलाच तू. चल ग समजून गेले. खाली इमोजी टाकून समजा ब्लॉगची इमोजी टाका आणि आदिपला टॅग करा. चालते. जर तुम्हाला कुत्र व्यंकटेश वाटत असेल तर कुत्र टाका आणि व्यंक्याचं नाव लिहा पुढे, व्यंकी लिहा. आणि मी वाटत असेल तर माझं लिहा. बघूया की मतदान किती होते आपलं. कधी बंगला बांधायचा? कधी असा ना मोठाचा मोठा बंगला आहे. असू दे आता. पाहिलं काय खाली आहे नव्हती तो वॉचमनची खोली तुझ्यासाठी. कसं आहे शॉर्ट्स, युट्यूब शॉर्ट्स सुट्टी नाही. ट्रेंडिंग ब्लॉग. तर कसं रडत खडत आम्ही पोहोचलोय जिमला. नाही म्हणत तिकडे जाय करत. पैशाची कमतरतामुळे, पैशाची कमतरता जास्तच बसली म्हणून गप जिमला आलो 100%. चला आता वर्कआउट करूया. मी बघा आणि व्हीलचेअरवर माणूस बघा. व्हीलचेअर आहे का नाही सण. तर आता व्यंकटेशला सोडले, वर्कआउट झालेला आहे. आणि आता मी जात आहे मम्मी डॅडींबरोबर आणि मुगू बरोबर. काय फंक्शन्स आहेत ते अटेंड करायचे आहेत, तर ते करूया. बघूया काय करतोय. मला भूक लागल्या. फंक्शन म्हटलं जेवण क्वालिटी, तर ते खायचं. चला. ऑल ब्लॅक सो स्वॅग तयार. जायला वेळ झालाय, लवकर आवरतो. डॅडी खाली थांबल्या शिव्या द्यायला. पण आवरल्यात, डॅडी पण आवरल्यात. मम्मी दिसनाच कोटमर. मम्मा बघ इकडे छान दिसालेस. चला कार्यक्रमाला. तू छानच दिसतेस ग, पण तू घरातला सदस्य नाहीस. डॅडीना दिलेलं फुल आहे, मला दिलेलं समच्चीला.
कोण पोरगी अजून फुल देणारी आली नाही. नुसतं काय इनॉग्रेशन काय इंट्रोडक्शन इन्स्टॉलेशनला फक्त फुल दिलं. चांगला आहे. चला असावी तर अशी गावात बायका पाणी कसं घ्यायला येतात तसं घ्यायला आली पाणी. दिवस दुसरा आणि आपल्यावर आहेत वरद. आणि आम्ही सकाळी गावाकडे जसं बायका पाणी भरायला येतात तसं पाणी भरायला आलतो. कारण पुरामुळं पाणी गडरोळे आले प्यायचं घरी, तसं तर पिऊ शकत नाही. मग आता असं ऑप्शन भरून घ्या पाणी घरी आणि चला हे घरात देऊया आणि बाहेर पडूया. बाहेर चालली जरा त्यांना लायसन्स. होय, साक्षीचा ड्रायव्हिंग क्लासची गाडी दिसली. पोरे ड्रायव्हिंग क्लासेस साक्षीने या क्लासेस मध्ये शिकल्या म्हणून तुम्ही पण शिकून घेऊ शकताय. पण खतरा आहे साक्षीची गाडी जिथनं शिकल्या म्हणजे. साक्षी ड्रायव्हिंग बघून तर मला खतरा वाटते. तुम्ही बघा, विचार करा कुठनं शिकताय. तोंड पडलं तेव्हा तुझं ड्रायव्हिंग लायसन्स विचारूया. पहिला मिसळ खायला चाललोय आम्ही आता, वाडा मिसळला. चला, लय भूक लागल्या, खाल्लेलं नाही. 1 वाजलाय, अजून नाश्ता करालोयच तुझ्यामुळे. पूजातून करून येतो ना. होय काय? लगेच संस्कारी झालीस काय? मी करते, खोटं बोलू नकोस. चालते. चला, मी पण करते सगळं दररोज. खरंच करते. कशी करायची माहिती आहे? मग सगळं येते मला, हुशार आहे मी. चला जरा असं इकडं मेन्यू दाखवतो. वाडा मिसळ या 2च गोष्टी मी खाल्लो इथल्या. आणि कटवडा पण खाल्लो एकदा. कटवडा मिसळच्या ठिकाणी येऊन कटवडा खाल्ल्यावर कसं लागेल? मिसळ खावा खुश राहा. मिसळ खावा खुश राहा. 3 पाव आतापर्यंत घुमवले, शेवाटी 2 घुमवले. चालूच आहे. तर दही घालायचं, बी घालायचं, मस्त मिक्स करून खायचं. बरोबर आहे का नाही? मी 6 पाव खाल्ली म्हणून साक्षीने आता चॅलेंज घेतला की 6 पाव खायचं. कोण जास्त पाव खाते मग बघ की कोण जास्त खाते बघूया की. तेव्हा 8 खाल्ल्यास थापाडी जाते काय उंचीप्रमाणे बोल. बघूया की कोण खाते. आता तिनं माझे 2 पाव मागाय, मी फोडाय 2 पाव. तर माझी भाजी संपल्या, मी आणि मागवली. आज हिला हरवायचं, हरवल्याशिवाय इथनं हलायचं नाही. काय पण म्हणजे असू दे. साक्षी आता गेल्या, पण चॅलेंज फक्त आदी पाटील वाघ एकटाच जिंकलाय. कारण वाघाला चॅलेंज मध्ये हरवणं हे शक्य नाही ना. चालायचं. मी किती 9 पाव खाल्ले आणि साक्षीनं 7 खाल्ल्या फक्त. मला आता उचक्या लागलाय, घरी जातो. कसा आहे अर्जुन द चड्डी मॅन? कपडे नाही तर वाटतं दुसरी. हे निळा जर्सी परत आहे काय? आज परत आहेच काय निळी जर्सी? चाललोय रे. कुठं चाललायस? मोठं बोलला. चाललोय आम्ही आता चाललोय घरातली कामं करायला. मी एकटं कुठं करू म्हणून मी ह्याला घेतली. झोपेत उठवले. काय करायचं माणसानं? अति झोप तिथं माती, अति तिथं माती. कसा आहे डायलॉग? चला लगेच का नाही. इथं आल्यावर थाट वाढला. खाणार तर वडापाव घ्यायले घरात, मम्मीचं काम आहे म्हणून. इथं आल्यावर लगेच थाट वाढला. लगेच म्हटला ऑर्डर देऊन ये आणि गाडीत आणायला सांग. भारी वाटले काय? मग अरे आलाय चड्डीव, तुला कामाला घेतील तिथं. जॉब इंटरव्ह्यूला आणलाय तुला. चल सोडतो तुला तिथं. होडं तळून द्यायचं. वडा वडत आयची पोरग्यावरनं पण नोकरीला रिजेक्ट केले. काय उपयोग सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा? सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा. इथं ह्याला आलतो इंटरव्ह्यूला, तिथनं पण रिजेक्ट केलाय. वडं तळून द्यायला राहू दे म्हटली. असला माणूस नको म्हटला चड्डीवरचा. पाणी आणला. चला अर्जुननं काय नोकरी मी दिली ह्याला. आता वडापावच्या गाड्यावर फोन पडला. मन घातला कोणी? खोटं बोलल्यावर मन पडायचं. खोटं बोलल्यावर पडतात. खोटं बोलल्यावर नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मी रेफरन्स दिलो म्हणून अर्जुनला वडापावच्या गाड्यावर तर नोकरी मिळाली. पर ते नाही. आता मम्मीनं परत काम सांगितले. चहा पुढं आणायला गेलतो तिथं मग ते अर्धा किलो नाही 1 किलो आणायचं होतं. आता परत एवढं सगळं स्ट्रगल करत मेन रोडला जायचं चालत. काय करणार? त्रास. त्यात असली पोरं असतील मित्र. हॉस्पिटल बंद करणार आहे बाबा. का रे? हॉस्पिटल मागून सोशल मीडिया तरी करणार तुम्हाला. तोंडा दिलाय बघ याच्या कोणतर. अरे असं गेट टाकू नको, बाद होत आहेत. उद्यात काय आपल्याला काय कमी आहे बाबा. उठून हे बघ, ही क्रेटा आहे. ही नाही मागची ना? नाही ही आहे काय? ही आपल्या मंडळाची क्रेटा आहे जी पलटी झालती. अरे काय साईडने जाणार रस्ता आहे म्हटलं.
ही पलटी चालती गाडी वाटते काय नवीन चकचकीत गाडी आहे कारण ह्याला अजून गाडी येत नाही आणि ही गाडी ह्याला घरातल्याने दिलेला नाही म्हणून ही गाडी बघा कशी चकचकीत वाटते आणि हे कुत्र बघा गाडी येत नाही गेअर बघ टाकवले फास्ट ए बाबा ते टाकू नको गिर तर आता आम्ही असं ठरवलंय की आम्ही चाललोय रंकाळ्याला कारण रंकाळ्याचं पाणी एकदम काटाला आले असं अर्जुन म्हटला मग बघण्यासारखं आहे ते तर जाऊन बघूया रंकाळा लेट्स गो चला का नाही चला ड्रायव्हर गाडी बरोबर चाल जरी तिथंच गेलो आणि मोठा पाऊस आला आणि तिथं रस्त्यावर नाही सोडलं तुला तर बघायचं आता फक्त तुझी सगळी भजिती करतो कशी बघ नाहीतर येता जाताना पोरगी कोण पण असली की नाही अर्जुनची काच खाली घेणार आणि गाणी असली लावणार गाडीत घाण पोरगी बघ लगेच धरला बघ पोरगी म्हणा काय थर्ड क्लास पोरगा इच्छी गलिच्छ पोरगा म्हणणार तुला मला म्हणू दे मला काय फरक पडत नाही सांग की कष्ट घालायस घालतोस याच्यावर गेट टाकून घाल नको आपण परवडायचं नाही हो टर्न मारला मशीन नवीन आहे कुठला आहे पहिलं की टाक की गिअर मग आता बॉटकॅट पहिल्यांदाच ऐकायला लागलोय मी की नाही तू ऐकलंस पहिला खाली बघा आणि यो होणार सिव्हिल इंजिनियर झाट उपट लवड्याची असली काय होणार या पिढीचं ऑनलाईन पास झालेल्या तुम्ही कारखाना विकूनच खाणार छान आहे तुझ्यासारखं नाही हे नुसतं साईड प्रत्येक साईड चालू आहे ती विकून खाणार आहे असेच भविष्य आहे ना मला मागाशी ऑफ द कॅमेरा सांगितलाय सत्य आहे ते चला तर गाईज रिअल गाईजला भेटा गाईज अँड मशेस पहिलाच अँड वासरूज आता रंकाळी चालतो या कुत्र्याला घेतलोय कसा आहे जर्सी घालून कपडे नाहीत का नाही हा चला पाऊस आलाय रोमांस बघा हा रोमांस बघितलास का तिकडे मागं रोमांस बघितलास काय आपल्या नशिबाला सुखच नाही हो आधी तुझ्या पण नाही तुमच्या बरोबर फिरायचं तुझ्या नाही काय नशिबात रोमांस तसं असली जण पोरं घेऊन फिरतेस रंकाळ्यावर काय उपयोग नाही अरे तू टू व्हीलर का घेऊन आलायस मग अर्ध्या सोडते की तुला चल रडला बघ रडला कायम जण पोरीच्या वरचा आहे रे पोरगीने सोड म्हटलं असतं एवढ्या दिवसाने मी आलोय भेटायला एवढ्या दिवसाने येणार पण जादू रोमांस बघालता मागं वळून आता डायरेक्ट डोळं मिटला कॅमेरा चालू करूपर्यंत असं कम्प्लीट असं बघालता कुठं आहे ती त्याला व्हिडिओ दाखवलो लगेच मागं वळून बघितला अरे स्वतःच्या आयुष्यात सुख नाही बेरंग आहे स्वतःचं आयुष्य ते बघ की दुसऱ्यांचा रोमांस कशाला बघायला भरपूर सुख आहे आयुष्यात कसलं सांगायला नसते चालते की रोग आहे तुला रोग प्रेम रोगी अर्जुन पवार बरोबर आहे नाही केवढा भरलाय रंकाळा थांबा प्रॉपर व्हिडिओ दाखवतो सिनेमॅटिक शॉट घेतो थांबा आयुष्यात एवढं मोटिवेशन पाहिजे फक्त बाकी काही नको बरोबर आहे का नाही मारडायच रे छान आहेस केवढं मोठं झाड पडले बघू शकताय तुम्ही तुटले पण आणि ते त्यानंतर येऊन तोडले भीती वाटायला लागल्या आता गाडीतनं फिरायला पण आता ढप्प करून काय डोक्यात पडले तर माझा एक मेंदू जागेवर आहे रे तुझं काम द्यायला चालू होईल अरे बा माझं काम देतोस रे काम देत असं तुला घरातल्या एकाच कपड्यांवर ठेवली नसती कायम कपडे ठीक आहेत मागे अरे कपडे ठीक असू देत पण घालतोच एकच ना अरे रिअल मॅड्रिडनं का पैसे दिलेत काय दररोज घालायला मॅड्रिडचा प्लेअर आहे रे मी प्लेइंग 11 ला हो काय कुठला लंगडा खेळाडू टर्फवर खेळून माहिती आहे का कधी चाललोय ना आता जावा मोठं बोलला